तर बघा पनीर मसाला झाला आपला तयार. पण आता ह्याच्यात मी पाणी टाकणार आहे, कारण आपल्याला सुक्कं पनीर नाही करायचं. सुक्कं पनीर पण खाऊ शकतो आपण असं. ह्याच्यात पाणी टाकणार आहे आपण. कट करा मला पाणी टाकतो. तर हाय मित्रांनो, आत्ता दुपारचे 2 वाजलेत आणि तुम्ही म्हणाला एवढं 2 वाजता काय काय ते. तर 2 वाजता मी करत आहे स्वयंपाक. म्हणजे पनीरची भाजी, चिकनचं नाही. काल हे कढई त्यांना मी चिकनची भाजी केले होते. तर आता म्हणजे 2-3 वेळा घासले मी, पण आज सोमवार आहे ना, तर परत गरम पाणी टाकून परत एकदा असं धुवून घेते. म्हणजे नाही का, म्हणजे सोमवार असला ना मला जरा कसं तरी वाटतं. पण आता काय करून गरम पाणी टाकून धुवून परत एकदा नाही का, म्हणजे क्लीन. आपण सोमवारच्या दिवशी आपण वशट काही खात नाही. तर तुम्ही म्हणा दुसरीकडे वापर. हा दुसरीकडे वापरायचं काही नाही म्हणलं, ह्याच्यातच बनवायचं. दुसरीकडे लय पातळ आहे म्हणून जरा म्हणलं गरम पाण्याने एकदा धुवून घ्यायचं. तसं 2-3 वेळा घासले. राहू द्या, जाऊ द्या, ज्याची त्याची मनाची शंका असते शेवटी नाही का. तर बघा, पावशर पनीर आणले मस्तपैकी आणि मटर आणले सोनचर आणि काजू बदाम काढले, टोमॅटो काढले, कोथिंबीर काढले. कोथिंबीर तर बघा कसं आहे, कसं आहे, कसं आहे. चांगली का कोथिंबीर? मस्त आहे ना. कशी काय असं ना, पण भेटते आपल्या नशिबाला. कारण हीच कोथिंबीर काढताना शेतकरी लोकांना किती त्रास होत असेल, कारण किती पाऊस चालू आहे. विचार करा, ज्याच्या त्यालाच माहिती आहे. कसं आहे माहिती आहे का, मी भाजीचा धंदा केला आहे, त्यामुळं मार्केटमध्ये माल येत नाही पावसा पाण्याचं. त्याच्यामुळं काय होतं, माल महाग होतो. हे सगळं मला माहिती आहे, पण काही काही लोकांना माहिती नसतं. एवढं कसं महाग, आता पाऊस पडतंय ना, आता स्वस्त व्हायला पाहिजे, स्वस्त भेटायला पाहिजे, असे काही प्रश्न असतं. पाऊस पडले की लगेच काय उगवत नसतं, त्याला टाईम लागतं. आणि एवढा पावसात जाऊन, एवढा चिखल्यात जाऊन कोण काढणार माल, तुम्ही सांगा ना. सगळं त्यांना पण खूप चूक नसतं शेतकऱ्यांना. कसं आहे, जो काम म्हणजे जो करतो त्यालाच माहीत असतं काय असतं काय नाही. ज्याला शेत आहे, आता आम्हाला पण शेत आहे, आमचं माहेरी शेत आहे मला. पण एवढं काय नाही आमच्या तिथं, काय फक्त तूर डाळ आणि ज्वारी, हरभरा हे तेच घेतं. हे बाकीचं असं हे भाज्या वगैरे नाही घेत. पण ते पण आम्ही लोकाला सांगून म्हणजे पैसे देऊन नाही, अर्धं त्यांना अर्धं आम्हाला असं सांगून करतो. ते विषय नाही, जाऊ द्या. पण आता हे कसं आहे, एवढं छान कोथिंबीर आपल्याला ताजी तवानी भेटली ते नशीब मानायचं. सिटीत राहणाऱ्या लोकांना भेटतं, पण गावात राहणाऱ्या लोकांना भेटत नाही. ही खरी गोष्ट आहे का नाही तेवढं सांगा. पैसा जातो पण सगळं भेटतं इथं. चला मी भाजून घेते, मसाला भाजून घेते. अद्रक लसूण टोमॅटो टाकायचे आहे. अजून हे 2 टोमॅटो वापरणार आहे आणि थोडंसं जिरं पण वापरणार आहे. आता हे सगळं थोडंसं तुम्हाला दाखवते. आणि मॅडमचं काय चाललं आहे, काय सांगते, कोणती गाणं करणार आहे. आणि हे अजून एक तुम्हाला दाखवायचं, आमचं घर बघा, स्लॅब नीट नाही केलेलं, कसं गळतं आहे, अख्खं गळतं आहे. इथनं पण पाणी गळतं आहे बघा, वरनं इथनं पण गळतं आहे. गळतं ना आता. हां बघा, आत्ता मी पाणी वतले तरी 2-3 मिनटातच एवढं पाणी साचले बघा. पाणी टुप्प पडतं आहे. आता पाऊस जरा बंद आहे, बंद म्हणता नाही ना, बाहेर म्हणजे थोडंसं पाऊस चालू आहे. थोडंसं ह्या खिडकीतनं दाखवते. थांबा, पहिलं मसाला टोमॅटो पण टाकायचे. आणि टोमॅटो कसा टाकणार आहे मी, त्याच्यात लाल मिरच्या पण टाकणार आहे, अजून बिगडी मिरची पावडर. चला तुम्हाला पाऊस दाखवते मी. बघा दिसतंय का पाऊस? आय होप दिसतच असेल पाऊस, जाऊ द्या. हां दिसतंय बारीक बारीक. मी पावशर मिरची आणून ठेवते, कधी कोणत्या भाजीला लागतं नाही का. आता बघा हे काढून टाकते देठं. टोमॅटो टाकले, अजून जिरं टाकायचे. चला आता डायरेक्ट भाजीच दाखवते तुम्हाला. कसं आहे, परत व्हिडिओ नको मोठं व्हायला, बारीक व्हिडिओ असले की पटमन सोडता येतं मला. बघा तर महाराज आलेत, महाराजांना चहा प्यायला लावले. दुपारचे आता किती वाजले, तो 3:30 झालेत आणि चहा दिले त्यांना मी आत्ताशी. आणि बघा भाजीची तयारी चालली माझी.
भाजी म्हणजे ऑलमोस्ट होतच आली आता. हे पण तेलात वगैरे तळून घेतले सगळं. हे बघा आता झाली मग पनीरची भाजी मस्तपैकी. तर डायरेक्ट तुम्हाला भाजी झाल्यावरच दाखवते. कसं आलं टेक्स्चर, मस्त आलं ना. बघा दूध पण टाकतं जरा पनीरच्या भाजीत. दूध, थोडंसं चिकन मसाला, मॅगी मसाला, पनीर मसाला थोडंसं टाकायचं. मॅगी मसाला तर मीठ टाकायचं. स्टॉप करा. बघा तूप पण टाकते थोडंसं. तूप शिवाय चव नाही, कळला? काय म्हणतात तूप कोणी टाकलं खायचं माहिती आहे त्यांना, माहिती नाही करायचं कसं. खायला तर चव लागते बरं का. मीठ वगैरे टाकलेले अगोदरच, ते नाही टाकलेलं. आता कसुरी मेथी टाकणार आहे. बघा आणून ठेवलेला असतो आमच्याकडं नेहमी. बघा एवढी कसुरी मेथी. आणि एवढं कोथिंबीर, कोथिंबीर एवढी टाकली. मीठ मी मगाशीच टाकले म्हणून दाखवलं नाही तुम्हाला. आता एक मस्त शिजू द्या, मग तुम्हाला डायरेक्ट शेवट दाखवते. आज पनीरची भाजी बनवले, ते पण रस्सेवाली. बघा कसे तर्री झाले, मस्त झाले का नाही. बघा आजचा मेनू काय आहे. एक नंबर. वरण भात, चपाती, कांदा, लिंबू आणि पनीर मसाला म्हणजे वाटाणा पनीर. चला मग या जेवायला.